हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमके ट्रिपल एस सीसॉ स्पर्धा यूट्यूब चॅनल. सुरू करत आपला आजचा पेपर. पहिली न्यूज काय होती की इस्रायल वोंट हिट की इराण गॅस फॅसिलिटी अगेन सिस्टम. रिसेंटली काय झालं होतं, इस्रायलने काय केलं, जी साऊथ पार्स गॅस फील्ड जी होती इराणच्या तिथं, त्याच्यावरती अटॅक केला होता. त्याच्यामुळे ती जगातली वन ऑफ द लार्जेस्ट जी आहे ती गॅस फील्ड आहे. त्याच्यावरती कतर आणि इराण दोघांचं कंट्रोल आहे. ते दोघांनी शेअर केलं जातं. ती कुठे त्याचं लोकेशन पर्शियन गल्फमध्ये आहे. त्याच्यावरती इस्रायलने अटॅक केल्यामुळे काय झालं, की खूप मोठ्या प्रमाणात एक पॅनिक पसरला होता. की ह्या पद्धतीने जर ऑलरेडी नॅचरल गॅसचा तुटवडा झालाय सगळ्या जगामध्ये, ह्या पद्धतीने जर मेजर गॅस फील्डवरती पुन्हा अटॅक होत असेल किंवा एवढ्या मोठ्या गॅस फील्डवर अटॅक होत असेल, तर अजून जास्त पॅनिक पसरेल आणि त्याच्यामुळे म्हणजे क्रूड ऑइलचे त्याचे प्राइसेस होते, ब्रेंट क्रूड ऑइल वगैरेचे त्याचे प्राइसेस $115 पर्यंत पोहोचले होते. म्हणजे असंच राईज करत राहिले ते इन्फ्लेशन वगैरे त्याचा प्रमाणात प्रॉब्लेम होऊ शकतो आणि इकॉनॉमिक जे प्रॉब्लेम्स आहेत ते मोठ्या प्रमाणात येऊ शकतात. मग याच्यामुळे आपल्याला एक हे जे पार्स फील्ड जे आहे त्याचं नाव आपल्याला माहित पाहिजे, त्याचं लोकेशन आपल्याला माहित पाहिजे आणि कतर पण ते शेअर करतं आणि कतर त्याला नॉर्थ फील्ड असं म्हणतं. इथं गोष्ट लक्षात ठेवा. आणि याच्याच बरोबर दुसरं एक काय होतं, की खर्ग आयलंड म्हणून होतं. खर्ग आयलंड आहे ते कम्प्लिटली इराणचं आहे. त्याच्यामध्ये जसं आपण म्हणलं होतं, की कोरसने बनलेलं एक आयलंड आहे, ज्याच्यावर त्यांची मेजरली ऑइल एक्सपोर्ट वगैरे जो चालतो, तो मेजरली त्याच आयलंडवरून चालतो. कारण तिथं जे साईडला आहेत ते डीप वॉटर्स असल्यामुळे मोठमोठे शिप्स सुद्धा तिथून पास होऊ शकतात. त्याच्याहून खर्ग आयलंड झालं आणि साऊथ पार्स जे आहे गॅस फील्ड ते महत्वाचं आहे. पुढची न्यूज काय होती, की एआय पॉवर टॅक्स गव्हर्नन्स इन इंडिया अँड इट्स चॅलेंजेस. तसं म्हणणं आहे, की आपला जो लो टॅक्स आणि ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट जे आपला जो इंडियामध्ये आहे, तो लो टॅक्स आणि ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट्स आहे. त्याच्यामुळे काय होतं आपल्याकडं, की टॅक्स इव्हिजन जे आहे ते मोठ्या प्रमाणात होतं. त्याच्यामुळे आपला जो इंडियाचा जो टॅक्स टू जीडीपी रेशो तो फक्त 16.36% जो इमर्जिंग इकॉनॉमीजमध्ये खूप जास्त प्रमाणात कमी आहे. मग त्याचं म्हणणं आहे, की जर एआयचा वापर केला प्रॉपरली, प्रोजेक्ट इनसाईट जो इनिशिएटिव्ह आहे त्याचा वापर केला, तर याच्यामुळे काय होणार ना, की आपलं जे टॅक्स इव्हेजन सोडून टॅक्स कलेक्शन प्रॉपरली होऊ शकतं. जे बाकीचे जे डिस्प्यूट्स वगैरे होतात ते रिझॉल्व्ह होऊ शकतात. त्याच्यामुळे टॅक्स गव्हर्नन्ससाठी एआयचा वापर झाला. जसं बाकीच्या कंट्रीज जसं की ऑस्ट्रेलिया, इटली, यूके, युनायटेड स्टेट्स ह्यांच्यामध्ये एआयचा वापर केला जातो. पी-आय इनिशिएटिव्हचा वापर केला जातो. तसंच इंडियामध्ये सुद्धा केला गेला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. मग हे आर्टिकल जे आहे आपलं इकॉनॉमीमध्ये, टॅक्सेशनमध्ये कामाला येऊ शकतं मेन्सच्या बाबतीत. पुढचं आर्टिकल काय की न्यू जीडीपी सीरीज चार्टिंग द पाथ आहे. जसं आपल्याला माहिती आहे की न्यू जीडीपी सीरीज लॉन्च केली होती 2000 बेस इयर जे होतं ते चेंज केलं होतं. त्याच्यानुसार आपण जसं म्हणलं होतं की आपलं जे प्रायमरी सेक्टर, मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस सेक्टर जे होतं त्याचे जे काही-काही चेंजेस झाले होते. कोणतं सेक्टर जे कमी होतं. अ, काही-काही सेक्टरचं जे अ, हे होतं कॉन्ट्रिब्युशन होतं ते कमी होतं, कोणाचं वाढलं होतं. त्याच्यानंतर आपली जीडीपी होती ती 3 ते 4% पर्यंत कमी झाली आता. कारण आधीच्या तुलनेमध्ये जी मोजली जायची त्याच्यापेक्षा आता 3 ते 4% कमी भरली. मग ही जी गोष्ट आहे, जसं आपल्याला माहिती आहे की जीडीपीची जीडीपी मोजायचं जे मेथड चेंज केलं होतं, त्याच्यावरती मेन्समध्ये क्वेश्चन विचारला होता. त्याच्यामुळं जीडीपीचा जो बेस इयर चेंज केला न्यू जीडीपी सीरीज केली, त्याच्यावरती सुद्धा पुन्हा एकदा मेन्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे हे आर्टिकल जे आहे ते महत्वाचं आहे. पुढचं आर्टिकल काय होतं, की अडल्ट मेल निलगिरी दहार डिसेंड्स अ स्टीप रॉकी टेरेन इन अण्णामलाई टायगर रिझर्व्ह अलोंग द घाट सेक्शन ऑफ पोच्चीवल्लपरई रोड इन कोइंबतूर, तामिळनाडू. आता याचा फोटो याच्यामध्ये कोण दाखवलंय? निलगिरी दहार. तर मग याच्यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे, की निलगिरी दहार कोण आहे? मग आता त्याच्यामध्ये काही-काही गोष्टी जसं की ते निलगिरी जे निलगिरी हिल्स आहेत त्याला एंडेमिक आहे. त्याच्यानंतर तामिळनाडूचं त्याचं स्टेट ॲनिमल आहे. तामिळनाडूमध्ये सुद्धा काही ठिकाणात भेटतो तो. मग ह्या गोष्टी झाल्या त्या आपल्याला निलगिरी तहारबद्दल माहीत पाहिजेत. अजून काही गोष्टी अशा असतील ज्या आपल्याला माहीत पाहिजेत. ते क्रिटिकली एंडेंजर्ड आहेत किंवा एंडेंजर्ड आहेत त्या गोष्टी झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर अण्णामलाई टायगर रिझर्व्ह आहे. ते कुठे आहे? त्याच्यानंतर ते मग कोणत्या निलगिरी बायोस्फियर रिझर्व्हचा भाग येतो का अगस्त्यमालाईचा भाग येतो? ती सुद्धा गोष्ट जी आहे ती प्रीसाठी महत्त्वाची आहे. पुढचं आर्टिकल काय होतं, की बिफोर सॉल्ट देअर वॉज वॉटर. व्हाय मलाड सत्याग्रह डिझर्व्स इट्स सेंटेनरी. 1927 साली काय झालं होतं, आंबेडकरांनी चवदार तळे जे होतं, तिथं एक आदेश दिला होता बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या बाबतीतला, की तिथे चवदार तळे होतं. त्याचं जे पब्लिक पब्लिक वॉटर टँक होतं, ते सगळ्यांसाठी ओपन करण्यात आलं होतं. मग जे डिस्क्रिमिनेशन चाललं जायचं अ, कास्टबद्दल, कास्ट डिस्क्रिमिनेशन जे चाललं जायचं, त्याचा विरोध म्हणून आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायांबरोबर काय केलं होतं, चवदार तळे जे होतं, तिथून पाणी ग्रहण केलं होतं. मग त्याच्याबद्दल ती गोष्ट होती, की त्याला 1927 मध्ये झालं होतं आणि त्याला आता 100 वर्ष पूर्ण होत आलेले.
त्याच्यामध्ये ही जी गोष्ट आहे, ही जी इव्हेंट आहे हिस्टॉरिकल, ते आपल्याला प्रीसाठी महत्त्वाचं असू शकतं. आणि त्याचबरोबर ह्याच्याशी रिलेटेड आपले काही फंडामेंटल राइट्स आहेत, की आर्टिकल 15 काय सांगतं, की डिस्क्रिमिनेशन ऑन ग्राउंड्स ऑफ कास्ट स्पेशली ॲड्रेसेस ॲक्सेस टू वेल्स, टँक्स, जे पब्लिक प्लेसेसमधले जे हे डिस्क्रिमिनेशन आहे, ते नाही झालं पाहिजे. त्याच्यानंतर आर्टिकल 17 सांगतं, की अनटचेबिलिटी अबॉलिश केली पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला माहीत पाहिजेत प्रीसाठी. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, की 1930 मध्ये जो दांडी मार्च सुरू केलं होतं गांधीजींनी, सॉल्ट मार्च होता. त्याच्या आधी हा वॉटर बद्दलचा होता. मग त्याचबरोबर मग दांडी मार्च जो होता, त्याचं सुद्धा त्याबद्दल सुद्धा थोडी माहिती आपल्याला पाहिजे. पुढचं आर्टिकल काय होतं, की राजनाथ स्ट्रेसेस नीड फॉर सेल्फ रिलायंट ड्रोन इंडस्ट्री. आता राजनाथ सिंग जे आहेत आपले डिफेन्स मिनिस्टर्स, त्यांचं काय म्हणणं आहे, की आपली जी ड्रोन इंडस्ट्री ती सेल्फ रिलायंट असायला पाहिजे. मग आता आपल्याला माहित पाहिजे, की आता जे फायटर एअरक्राफ्ट असतात, त्याच्यात आपण जनरेशन वाईज मोजत असतो, की सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, फोर्थ जनरेशन, फिफ्थ जनरेशनल एअरक्राफ्ट आहेत. मग ड्रोन्समध्ये पण वेगवेगळे टाइप असतात, की मग ते तुमची जे निगराणी ठेवण्यासाठी, नजर ठेवण्यासाठी ते झाले, अटॅकिंग झाले, मग कामिकाझे ड्रोन्स झाले. असे जे वेगवेगळे टाइप्स ऑफ ड्रोन्स आहेत, ते असतात. मग त्याच्यामध्ये इंडियाकडे आता कामिकाझे जे ड्रोन्स आहेत, ते बरेच फेमस आहेत. कारण टर्की त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करत होता. त्याच्यानंतर युक्रेननी मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला होता. इराण पण मोठ्या प्रमाणात वापर करतोय. मग असे कामिकाझे ड्रोन्स कोणते आहेत? इंडियाकडे कोणते आहेत? कोण मॅन्युफॅक्चर करतं? या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर बाकीचे अजून जे ड्रोन्स आहेत, जे नजर ठेवण्यासाठी वगैरे वापरले जातात, ते कोणते आहेत? मग इंडियाने कोणते इम्पोर्ट केलेले आहेत का? इंडिया एक्सपोर्ट करतो का याच्यामध्ये? या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला माहीत पाहिजेत. पुढची न्यूज काय होती, की अनफेन्स बॉर्डर विथ म्यानमार इन फोकस आफ्टर अरेस्ट ऑफ 7 फॉरेनर्स. आता रिसेंटली काय झालं होतं, की 6 युक्रेनियन्स आणि एक यूएसचा सिटिझन होता. तो मिझोरममधून म्यानमारला जाण्यासाठी ट्राय करत होते आणि त्यांचा प्लॅन होता, की तिथले जे जे तिथल्या मिलिटरीला जे विरोध करणारे लोकं असतील, त्यांना सपोर्ट करून त्यांना ट्रेनिंग देऊन तिथले जे इंटरनल कॉन्फ्लिक्ट होता तो वाढवायचा वगैरे असा त्यांचा प्रयत्न होता. मग ह्यांना जे होतं इंडियन इंटेलिजन्स एजन्सी होती, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी एनआयए, यांनी त्यांना अरेस्ट केलं होतं. मग याच्याबद्दल सांगताना काय-काय सांगितलं जातं मग, की हे कोण होते, कुठून आले होते आणि त्याचबरोबर आता आपल्याला पाहायला पाहिजे, की इंडिया आणि म्यानमारचे जे रिलेशन्स आहेत, ते सुद्धा माहीत पाहिजेत. आता इंडिया आणि म्यानमारमध्ये अनफेन्स बॉर्डर आहे. त्याच्यामध्ये काय होतं, की फ्री मूव्हमेंट जी रिजिम आहे, ती चालती. ज्याच्या अंतर्गत काय होतं, की जे विदाऊट व्हिसा पासपोर्ट्समध्ये तुम्ही काय करू शकता, 10 किलोमीटर जे आहे, म्हणजे इंडिया म्यानमार बॉर्डर पासून 10 किलोमीटर आतपर्यंत, इंडियाच्या आतपर्यंत आणि म्यानमारच्या आतपर्यंत तुम्ही विदाऊट पासपोर्ट किंवा व्हिसा ट्रॅव्हल करू शकता. ही जी फ्री मूव्हमेंट रिजिम आहे, ती आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर इंडिया म्यानमार बॉर्डरची जी आहे, ती किती लेंथ आहे, ती गोष्ट. मग ती इंडियाच्या बाबतीतली किती मोठी बॉर्डर आहे. जसं बांगलादेशची सगळ्यात मोठी आहे बॉर्डर. मग त्याच्यानंतर इंडिया म्यानमारची बॉर्डर जी आहे, ती किती लेंथ आहे, ती इंडियाच्या दृष्टीने किती मोठी आहे. त्याच्यानंतर त्या ह्याच्यावरती कोणती मिलिटरी फोर्स आहे आपली, ती गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे. हे, जसं इंडिया आणि ह्याची बॉर्डर किती आहे? 1643 किलोमीटरची बॉर्डर आहे इंडिया आणि म्यानमारची. मग या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या प्रीसाठी महत्त्वाच्या. पुढची न्यूज काय होती, की इंडिया इन टॉक्स विथ रशिया अँड टू अदर्स फॉर फर्टिलायझर इम्पोर्ट. इंडिया काय करतोय? इंडिया, रशिया, बेलारुस आणि मोरोक्को जे आहे त्यांच्याबरोबर चर्चा आहे, की आपले जे मिडल ईस्ट मध्ये जे टेन्शन चालू आहे, त्याच्यामुळे जे फर्टिलायझर इम्पोर्ट्स वरती परिणाम होतो इंडियाच्या. त्याच्या बाबतीत मग बेलारुस, मोरोक्को आणि रशियाकडून एक्स्ट्रा जो फर्टिलायझर आहे तो इम्पोर्ट घेतला पाहिजे. मग याच्यामध्ये आपल्याला माहित पाहिजे, की कोणते-कोणते फर्टिलायझर्स आहेत, जे आपण इम्पोर्ट करतो. त्याच्यानंतर मेजरली कोणत्या-कोणत्या देशांकडून करतो. तर मेजरली आपण रशियाकडून करतो. त्याच्यानंतर अ, सौदीकडून करतो. त्याच्यानंतर चायनाकडून करतो. ओमान आणि मोरोक्को हे जे देश आहेत त्यांच्याकडून मेजरली आपण करतो. मग त्याच्यात पण वेगवेगळे हे फर्टिलायझर्स आहेत. जसं युरिया आहे, त्याच्यानंतर डी-ए-पी आहे. मग हे जे फर्टिलायझर्स आहेत, हे सुद्धा आपण करतो. मग कोणते-कोणते करतो, कोणाकडून करतो. आता मिडल ईस्ट टेन्शन्समुळे काय झालं, सौदी, ओमान यांच्याकडून येत नाहीत. मग बाकीच्या देशांकडून अजून वाढवायला पाहिजे. मग अजून दुसरं डायव्हर्सिफिकेशन करताना कोणतं आहे? मग बेलारुस एक नवीन ऑप्शन ओपन होतं. मग ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या आता आपल्याला प्रीसाठी महत्त्वाच्या ठरतात, की फर्टिलायझरच्या बाबतीत अ, इंडिया कोणाकोणाकडून इम्पोर्ट करतो. पुढची न्यूज काय होती, की चेअरमन्स रेजिग्नेशन स्पार्क्स टर्मॉइल ॲट एचडीएफसी बँक. तर एचडीएफसी बँकेचे चेअरमन होते, त्यांनी रिझाइन केलं होतं आणि ते म्हणले होते, की एचडीएफसी बँकेमध्ये अशा काही गोष्टी चालू आहेत, ज्या माझ्या कन्सायन्सला हिट म्हणजे कन्सायन्स बरोबर रिलेट नाही करत आहेत. मग आता ही गोष्ट आपल्याला का महत्त्वाची, की आपल्याला माहीत पाहिजे, की आरबीआय जे आहे, आरबीआयने काय केलंय, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय आणि एसबीआय
त्या 3 बँकांना ऑफिशियली डोमेस्टिकली सिस्टमॅटिक इम्पोर्टंट बँक्स म्हणून रिकॉग्नाइज केलेलं आहे. म्हणजे काय, की त्या ज्या बँक्स आहेत किंवा त्या सिस्टम्स आहेत, त्या टू बिग टू फेल आहेत. जर ह्या ज्या 3 ग्रुप्स आहेत किंवा ह्या ज्या 3 बँक्स आहेत, जर त्या फेल झाल्या, तर इंडियन इकॉनॉमीसाठी प्रचंड मोठा प्रॉब्लेम तयार होऊ शकतो. त्याच्यामुळे ह्यांचं फेल होणं जे आहे ते आर-बी-आय किंवा इंडियन गव्हर्नमेंट जे आहे ते बेअर करू शकत नाही. त्याच्यामुळेच जेव्हा हे त्यांचं रेझिग्नेशन झालं होतं, त्याच्यानंतर इमिडिएटली आर कडून रिप्लाय आला होता, की गव्हर्नन्सच्या बाबतीत एच-डी-एफ-सी बँकेमध्ये सगळं प्रॉपरली चालू आहे. त्याच्यामध्ये असे कोणतेही कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या बाबतीत कोणताही प्रॉब्लेम नाहीये. तर मग याच्यामध्ये आपल्याला माहीत पाहिजे, की डोमेस्टिकली सिस्टमॅटिक बँक जे आहे, ते काय असतं? मग त्याचे क्रायटेरिया काय-काय असतात, की कोणते-कोणते क्रायटेरिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला डी-आय-एस-बी जे आहे, तो टॅग मिळू शकतो. त्याच्यानंतर त्यांच्यावरती जे हे रेग्युलेशन्स असतात, ते जास्त होतात, वाढतात की कमी होतात. मग कोणत्या बाबतीत त्यांना फ्री थोडंफार भेटतं की नाही? फ्री म्हणजे की थोडीशी सूट भेटते की नाही, या ज्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला माहीत पाहिजेत. आणि अजून दुसऱ्या कोणत्या कंपनी असतील किंवा काही असतील, तर त्यासुद्धा आपल्याला माहीत पाहिजेत, की अशा कोणत्या-कोणत्या कंपनी अजून डोमेस्टिकली सिस्टमॅटिकली इम्पोर्टंट बँक्स आहेत. तर हा होता आजचा हिंदू पेपर एनालिसिस. अशाच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी पाहत राहा स्पर्धा यूट्यूब चॅनल. थँक